माजी सरपंच आणि माजी सरपंच पती आमनेसामने. कथित गैरव्यवहार प्रकरणात आरोप प्रत्यारोपांना उधाण. शिरढोण ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांना नाट्यमय वळण मिळालं आहे. चौकशी समितीनं विविध विभागांची तपासणी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केल्यानं ग्रामस्थांचं लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागलंय. ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी शिरढोण अन्याय निवारण कृती समितीनं गेल्या 8 महिन्यांपासून आंदोलन छेडलं होतं. त्यानंतर पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगणे यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती नेमण्यात आली. चौकशी अहवाल गंभीर त्रुटींचा उल्लेख समितीनं ग्रामपंचायतीच्या विविध विभागांची तपासणी करून आपला अहवाल सादर केला. अहवालात अनेक गंभीर त्रुटी आढळल्याचं नमूद असल्याचं माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणाला आता अधिक महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोग निधी तसंच ग्रामनिधीतील कथित गैरव्यवहाराबाबत संबंधितांवर कारवाई करून रक्कम वसूल करण्याची मागणी कृती समितीकडून करण्यात आली होती. माजी सरपंच आणि माजी सरपंच पती आमनेसामने. या प्रकरणावर माजी सरपंच आणि माजी सरपंच पती यांच्यात आरोप प्रत्यारोपांची फैरी झडल्याचं वृत्त आहे. गैरव्यवहार केला नसेल तर घराबाहेर का काढलं असा सवाल करण्यात आल्याचा उल्लेख बातमीत आहे. त्यावर संबंधितांकडून प्रत्युत्तर देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. या आरोप प्रत्यारोपांमुळे शिरढोणमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. आता प्रशासन काय निर्णय घेणार? चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर झाल्यानंतर दोष निश्चित होतात का? कोणावर कारवाई होते? कथित रकमेबाबत पुढील निर्णय काय घेतला जातो? याकडे ग्रामस्थांचं लक्ष आहे. 8 महिन्यांच्या आंदोलनानंतर चौकशी पूर्ण झाली असली तरी खरा निकाल आता प्रशासनाच्या कारवाईतून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिरढोण ग्रामपंचायतीतील या प्रकरणाचा पुढील अध्याय काय असेल याची उत्सुकता ग्रामस्थांमध्ये आहे. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली, मुजावर, शिरढोण.